विठोबार कुमाई आ विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय जय विठोबार कुमाई हे विठोबार कुमाई विठोबार कुमाई राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा संस्कृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सुखाचे आगर बापर कुमादेवीवर हो सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हॅलो या संसारा उठावे ग करा आलिया संसारा उठावे करा आलिया संसारा उठावे ग करा आलिया संसारा उठावे शरण उदारा पांडुरंगा शरणचा उदारा पांडुरंगा
पांडुरंगा शरण जा उदार पांडुरंगा आलिया संसारा उठावे गकरा आलिया संसारा उठावे गकरा आलिया संसारा उठावे गकरा शरण जा उदारा पांडुरंगा शरण जा उदारा पांडुरंगा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे 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 येथे मनुष्याचे काय हाये येथे मनुष्याचे काय येथे मनुष्याचे काय देता देव वित्ता नेता नेव वित्ता 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 येथे याची सत्ता काय आहे येथे याची सत्ता काय येथे याची सत्ता काय हे काळाचे धन कुबेरा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेरा हे मनुष्याचे काय येथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केला निमित्ताचा धनी केला से प्राणी निमित्ताचा धनी केला निमित्ताचा धनी केला से प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेरा हे काळाचे धन कुबेराचे काळाचे धन कुबेरा देह हे काळाचे धन कुबेराचे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केला से प्राणी 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 तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला विठोबार कुमार हे विठोबार कुमार जय जय ठोबार कुमार हे विठोबार कुमार जय जय ठोबार कुमार ठोबार कुमार जय जय ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार हॅलो हरे आलिया संसारा उठावे गकरा आलिया संसारा उठावे आलिया आलिया संसारा उठावे गकरा आलिया संसारा उठावे गकरा शरण पांडुरंगा शरण पांडुरंगा शरण
शरण येथे मनुष्याचे कार्य आहे, येथे मनुष्याचे कार्य आहे, देह काळाचे देह काळाचे विठ्ठला विठ्ठला
आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. निमित्याचा धनी केलासे प्राणी, तुका मनो म्हणूनी व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. समचरण सरोजम संद्रनीला बुधाबम, जगन्नीत फानी मंडलम मंडाननं. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदयदवलहसं विठ्ठलं चिंतया. पांडुरंगा करू प्रथम नमः, 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 पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन. तुझरे चरण संतती, तुझरे चरण संतती, तुझरे चरण संतती, तुझरे चरण संतती. त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतांसी. रंजीव ह्या चित्तासी आपुलिया, या मनासी लागू हरिनामाचा छंद. आवडी गोविंद गावयसी, जयांचे किलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. हस्तक्षमाला हृदही कृष्ण तत्वम, जीवाग्रे भागे वर राम मंत्रम. या नमस्तके केशव पाद तीर्थम, श्री शिवमा भागवतम नमामि. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वार करी संतांच्या, 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 या वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, ह्या वारकरी संतांची या. अलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग. विश्ववंदनीय जगद्भूषण संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देऊळनिवासी वैकुंठवासी श्री संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा आहे.
नैमित्तिक कारण विधिवत यज्ञ श्राद्ध सेवेच्या माध्यमातून उपदेशपर प्रकरणातला निवडलेला अभंग आहे. विठाला 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 विठाला. स्वभाव तुमचा राजा होता, स्वभाव तुमचा राजा होता, मोठे चारित्र्य आणि कर्तृत्व तुमचाच आधार आम्हा होता. अर्ध्यावरती सरले सारे, अर्ध्यावरती सरले सारे, आधार सेवठ बाबा तुमचा महावा होता. चंदना परी देह झिजविला, कष्टातुनी वसंत फुलविला. दादा तुमची आठवण येते वो क्षणासनाला, भेट द्या आम्हा ह्या लेकराला. गोड स्वभाव, सुंदर स्वभाव, अति प्रेमळ स्वभाव मायबाप, ज्यांनी आपल्या स्वभावानं ह्या परिसरालाच नव्हे आपल्या ह्या तालुक्याला मनमोहित करावं. भारत मातेची सेवा करत असताना संपूर्ण सगळ्या मित्र परिवाराला मनमोहित करावं. वय वर्ष 57-58 भगवंतानी दिला असेल असं अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. सुंदर असा अर्ध्यावरचा डाव सोडून भगवंताच्या स्वतःच्या अस्तित्वाला विलीन होणारं नेतृत्व तुम्हा आम्हा सर्वांचं भूषण. परिसराचं, गावचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं, माझ्या भारत देशाचं, भरतखंडाचं आणि आदरणीय जीवात्मा नावाच्या शब्दाचं कैलासवासी सुभेदार मेजर साहेब गोरखदादा सीताराम मनसुख बाबांचं प्रथम पुण्यस्मरण. माझ्याकडे आलेली सेवा, गोड अशी सेवा ह्या ठिकाणी देत असताना फार मोठासा परिवार आहे बाबांचा. श्री क्षेत्र आदर्श रणखाम गाव आहे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आदरणीय आमच्या ताई असतील गंगा भागीरथी सिंधुताई गोरख मनसुख पाटील, ताईंच्या माध्यमातून एक चिरंजीव आहे मला वाटतं या ठिकाणी, श्री अविनाश भाऊ गोरख मनसुख पाटील. आणि सुकन्या परिवारामध्ये सौभाग्यवती आमच्या आदरणीय ताई सुरेखाताई योगेश राहणे पाटील असतील. सून परिवारामध्ये आदरणीय सौभाग्यवती ज्योतिताई असेल. बंधू परिवारामध्ये श्री पोपटदादा सीताराम मनसुख पाटील असतील. बहीण परिवारामध्ये सौभाग्यवती कौसाबाई उल्हास शेजवळ पाटील असतील. आदरणीय सौभाग्यवती आसराबाई नामदेव डोळस पाटील असतील. सौभाग्यवती औसाबाई धोंडेभाऊ शिंदे पाटील असतील. पुतणे परिवार फार मोठासा आहे, मंजाबापू असतील. आदरणीय श्री किसनदादा असेल, पांडुरंग दादा असेल, प्रमोद भाऊ असतील. समस्त मनसुख पाटील परिवार, सर्वश्रेष्ठ आपतेष्ट गंगोत्र नातेवाईक आणि मित्र परिवार. या ठिकाणी दादांचा थोडासा परिहार द्यायचा. तो असा उच्च शिक्षण BCom प्राप्त केलेले आमचे दादा आहेत. फार गोड असा स्वभाव आहे, मनमिळावू स्वभाव, सगळ्या गावाला हवासा वाटणारा. कामोआ आणि शिका ह्या योजनेतून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. 67 मराठा रेजिमेंटमध्ये हे कार्यरत होते. अतिशय सुंदर अशी 31 वर्षाची सेवा ह्या ठिकाणी भारत मातेची संपन्न केलेली आहे. रिटायरमेंट सोहळा घेतल्याच्या नंतर मायभूमीची सेवा करावी त्यांची आवड होती. जरी बाहेर आपलं अस्तित्व प्राप्त करत असताना लेकरांना अतिशय सुंदर अशा उच्च कोटीपदावर पोचवलेला आहे. हा थोडासा अतिशय सुंदर असा दादांचा परिचय देत असताना माझे मायबाप श्राद्ध यज्ञ ह्या ठिकाणी संपन्न होतो तुम्हा आम्हा सर्वांच्या माध्यमातून. आणि ह्या ठिकाणी मला परम असा योग, आदरणीय आमचे सगळे फौजी लोक असतील, त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, समस्त संगमनेर तालुका परिवार असेल, सगळ्यांनी आग्रह केला. आणि ह्या ठिकाणी आदरणीय अविनाश भाऊला सांगितलं का आपल्याला एका फौजी लेकराची सेवा ठेवायची आहे. भारत मातेची सेवा केलेलं जे काय असेल कोणी आपलं, आज या ठिकाणी बाबांचं श्राद्ध आपण करतोय ना, मग हे श्राद्ध फौजीच्या हातून व्हावं, फौजीच्या सेवेतून व्हावं, म्हणून मला या ठिकाणी दिलेली सेवा. म्हणून प्रथम सगळ्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत, परंतु गोड असा संतांचा आशीर्वाद आजच्या अभंगातून सगळ्यांना मिळणार आहे. विठाला 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 विठाला. अभंग साधा सरळ सोफा सुटसुटीत आहे. अगदी सोफा भाषेतला अभंग आहे. अभंगाचं जास्त आपल्याला चिंतन अतिखोल सखोल मांडायचंही नाही आहे, पण वरच्या चिंतनामध्ये आपल्याला ते चिंतन ग्राह्य करून आपल्या जीवनाची वाटचाल कशी करावी ह्यासाठी केलेला जो अट्टहास आहे तोही पण सोडायचा नाही. बघा, अभंग साधा सरळ सोफा सुटसुटीत आहे. अति उच्च कोटीचा अभंग आहे. महाराज ह्या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये जे जनमंडळी आहेत ना, त्या सगळ्यांना आग्रहपूर्वक सांगतात का बाबांनो, आता तरी पुढे हाची उपदेश, आपल्या आयुष्याचा नाश करू नका, सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा,
करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध तुका म्हणे लाभ होय तो या पर करा काय फार शिकवावे. जास्त मी तुम्हाला शिकवणारही नाही, थोडं जास्त अडचणीतही पाठवणार नाहीये आणि अडचणीत पाठवून तुम्हाला आडमार्गही दाखवणार नाही. तुकोबराय सांगतात आलात ना ह्या संसारामध्ये उठा आणि वेग करा. काय करा? शरण भगवंताला जा. भगवंताला शरण गेल्याच्या नंतर बघा आपल्याला जावं असं नको वाटणारं जे काही तत्व असेल ना या देहाविषयी आणि असणाऱ्या धनाविषयीची आसक्ता कमी करा, कारण ते आपल्याबरोबर नाही आहे. महाराज म्हणतात देता देवविता नेता निवविता, येथे याची सत्ता काय आहे? निमित्त मात्र आपण या ठिकाणी आलात ना, मग निमित्ताचं चीज करून जा. अभंगाचा भावार्थ आहे विठाला 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 विठाला. अभंगाचा भावार्थ समजला. अति सुंदर असा सोफा अभंग आहे बघा. तुम्हा आम्हाला या ठिकाणी तुकोबराय उपदेश करतायत. काय उपदेश करतायत महाराज? महाराज सांगतात संसारामध्ये आपण सापडलात, मग कोणता संसार आहे महाराज? लक्षात ठेवा महाराज हा संसारच असा आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे इति शयनम. महाराज म्हणतात जन्माला आलात मरणारे, मरणामधलं जे अंतर आहे ना जीवन नावाचं, हे किती सुजलम सुफलम करावं ह्याच्यासाठी जो अट्टहास करतो ना, त्या अट्टहासामध्ये केलेला जो अट्टहास ज्याच्या सार्थकतेसाठी जावा असं जर वाटत असेल तर तो फक्त एक परमार्थ मार्ग आहे. मग ह्या परमार्थ मार्गासाठीचा केलेला अट्टहास संसाराकडे नको का? महाराज म्हणतात संसाराकडे जाण्यासाठी तो समर्थ सामर्थ्यवान नाही आहे आणि म्हणून जो सामर्थ्यशील आहे ना त्याच्याविषयी आपल्याला तो संसार नेऊन ठेवायचा आहे, तो संसार त्याच्याविषयी नेऊन पोचवायचा आहे. हाच खरा ह्या ठिकाणी मेन असा उपदेश तुकोबराय करतायत. तुकोबराय सांगतायत बघा तुम्हा आम्हाला ह्या संसारामध्ये अति सुंदर असं सुजलम सुफलम आपलं स्वतःचं अस्तित्व घडवायचं आहे. आपलं अस्तित्व घडवून तुम्हा आम्हाला ह्या ठिकाणी भगवंताला हिशोब द्यायचा. हिशोब देण्याचा दिवस जो आजचा ह्या ठिकाणी दादांचा आहे ना, त्या दिवसाला श्राद्ध यज्ञ असं म्हणतात. विठाला 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 विठाला. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे अंतर आहे ते अंतर विचारण्याचा लेखाजोखाचा जो दिवस आहे ना, तो अतिशय महत्त्वाचा दिवस कोणता ठेवला गेला ह्या मृत्यू लोकामध्ये? तर तो जो यज्ञ आहे श्राद्ध यज्ञ, त्या यज्ञाचा तो दिवस महत्त्वाचा असतो. बघा लक्षात ठेवा. मग हा यज्ञ का करायचा? ह्या यज्ञापासून मिळणार काय? हा यज्ञ का करावा? ह्या यज्ञाचे काय फायदे आहेत? हे सविस्तर चिंतन मी तुम्हाला मांडणार नाहीये, परंतु हा यज्ञ करण्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. वास्तविक पाहता शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज म्हणतात आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. तुका म्हणे वाणी गेली आता पुरे धने. महाराज म्हणतात ही वाणी संपल्याच्या नंतर तुमच्या आमच्या चैतन्याचा जो हिशोब देण्याचा दिवस असतो ना, त्याला म्हणतात श्राद्ध यज्ञ. सगळे मंडळी लक्षपूर्वक ऐका, प्रत्येकाचा हा यज्ञ होणारच आहे. आता काहींचा यज्ञ काही मंडळी करतायत किंवा नाही यामध्ये मला बोलायचं नाहीये, परंतु हा यज्ञ करावाच लागतो. कारण का? तर आपला पितरदोष जर शांत करायचा असेल, आपल्याला आपल्या जीवनामध्ये आयुष्य विद्या यश आणि बल प्राप्त करायचं असेल तर तुम्हा आम्हाला हा यज्ञ करावाच लागतो. आज या ठिकाणी अविनाश भाऊंनी म्हणजे आपलं सुंदर असं आपल्या वडिलांचं अस्तित्वाचं जे काही लेखाजोखाचं ठिकाण असेल ते श्राद्ध यज्ञाच्या माध्यमातून भगवंताच्या दारामध्ये पोचावं म्हणून मांडलेली जी कृती आहे त्या कृतीला श्राद्ध यज्ञ असं म्हणतात. आलं का लक्षात? का? तर हा देह नावाच्या वस्तीतून गेलेला चैतन्य 13व्याचा नैवेद्य खाल्ला का मग 365व्या दिवसाच्या प्रवासाकरता निघतो. 365 वजा 13 दिवस करा, 352 दिवसाच्या अंतराच्या नंतर जो दिवस येतो ना त्याला म्हणतात श्राद्ध यज्ञ. आलं का लक्षात? आज हा श्राद्ध यज्ञ ह्या ठिकाणी संपन्न करत असताना बघा बरोबर 12 वाजता, आता वाजले 11:07 बरोबर 12 वाजता बरोबर ह्या ठिकाणी आदरणीय आमचे मेजर साहेबां सुभेदार मेजर साहेबांचा सगळा लेखोजोखा वाचला जाणार आहे महाराज. तुमचा आमचा प्रत्येकाचा लेखोजोखा वाचला जातो बरं का, लक्षात ठेवा. मग त्या लेखोजोख्यातून सगळंच्या सगळं तुमचं आमचं जे काही ह्या मृत्यूलोकात जी रेलचेल आपण केलेली आहे ना जन्मापासून मरेपर्यंतच्या अंतरामध्ये, ही सगळी आज वाचण्याचा दिवस आहे बघा. का? तर आज या ठिकाणी कर्मगतीचा पेपर वाचला जातो, पापगतीचा पेपर वाचला जातो, वासनागतीचाही पेपर वाचला जातो. 3 पेपर आज या ठिकाणी दादांची वाचले जाणार आहेत महाराज. का? मृत्यूलोकात तुम्ही गेला होता मग कसा कर्म सोडवलं तुम्ही मृत्यूलोकात होताना पापाचा पेपर कसा सोडवला, तुम्ही मृत्यूलोकात होताना मग वासनेचा पेपर कसा सोडवला. येथे आली हो ह्याची निज कर्म केले कर्मे ती मागील भोगावया, जन्म येणे घडे पातकाची मूळ भोगणे ते फळ संचिताचे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगेंतेची अंगे झाले हरिरूप. बघा जीव चैतन्य आल्याच्या नंतर जीव चैतन्य ज्यावेळेस देह एसटीचा आसरा सोडून बाहेरच्या प्रवासाला निघतं ना, निघल्याच्या नंतर त्याला 13व्याच्या नैवेद्याच्या नंतरचा 352
55व्या दिवशीचा जो दिवस येतो ना, त्या दिवशी हा सगळा लेखाजोखा घेणारे 2 परीक्षक असतात. आजही पण या ठिकाणी दादांचे 12 वाजता 2 परीक्षक पुढे उभे राहणार आहेत. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या माणसाच्या बाबतीमध्ये ही घटना घडत असते. माणसाचा विश्वास बसत नाही. लक्षात येते का तुमच्या सगळ्यांच्या? माणसं मृत्यू लोकामध्ये बेसावध आहेत महाराज. बेसावधपणाने तुम्ही आम्ही जे आपला आचार विचार आणि उच्चारण करतो ना, ते मग मात्र तुमच्या आमच्या सार्थकतेसाठी कामी लागत नाहीये. कामी लागायचं असेल तर प्रत्येक क्षणोक्षणी माणसाने विचार केला पाहिजे. हाती करावा विचार तरावया पार दयावया पार भव सिंधू. क्षणोक्षणी हाती करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू. प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे महाराज. काय विचार करायचा? देवा बघ, तुझ्या दरबारामध्ये आता आम्हाला यायचं रे बाबा एक दिवस तरी. आल्याच्या नंतर आमचं कर्म किती सुंदर होतं ह्या मृत्यू लोकामध्ये, आमचं पाप किती सुंदर होतं आणि आमची वासना किती सुंदर होती. आलं का लक्षात? मग बरोबर 12 वाजता 2 परीक्षक असे समोर उभे राहतात. 5 दरवाजे असतात. लक्षात ठेवा सगळेजण मंडळी, किती दरवाजे असतात? 5. एक दरवाजा असतो कैलास नावाचा, दुसरा असतो वैकुंठ नावाचा, तिसरा असतो स्वर्ग नावाचा, चौथा दरवाजा असतो मृत्यूलोक नावाचा आणि 5वा दरवाजा असतो नरक नावाचा. आलं का लक्षात? असे 5 दरवाजे असतात. त्या दरवाजाच्या अलीकडं यमदेवता बसलेली असते आणि समोर 2 परीक्षक असतात. त्यांचं नाव आहे चित्रगुप्त आणि अश्विन कुमार. ते चित्रगुप्त आणि अश्विन कुमार 2 परीक्षक आज 12 वाजता बरोबर दादांचा हिशोब पाहणार आहेत महाराज. तुमच्या आमच्या सगळ्यांचा हिशोब पाहिलाच जातो. लक्षात ठेवा, आज 12 वाजता बरोबर तो हिशोब पाहिला जातो. मग त्या हिशोबामध्ये सगळे मार्क दिले जातात. बघा कसे मार्क दिले जातात. कर्मगतीचा पेपर किती सुंदर सोडवला ह्या दादांनी, पापगतीचा पेपर किती सुंदर सोडवला ह्या दादांनी, वासनागतीचा पेपर किती सुंदर सोडवला ह्या दादांनी. 3 पेपर 300 मार्क, एका मार्काच्या फरकात मार्क दिले जातात महाराज. फक्त 150 मार्क्स, 151 आणि 149. आता हे 149च का, 150 का आणि 151 का, याविषयी जास्त चिंतन मी मांडणार नाहीये. पण 150 मार्क ज्या पेपरला पडले जातील, 3 पेपर मिळून ज्या जीवात्म्याला पडले जातील, त्याला मृत्यू लोकाचा दरवाजा खुलला जातो. आलं का लक्षात? 149 मार्क पडले का नरक नावाचा दरवाजा खुलला जातो. 151 मार्क पडले का मग त्याला जे पाहिजे ते मिळलं जातं. काय पाहिजे त्याला? त्याला असं वाटत असेल मला कैलासात जावं, कैलास खुला आहे. त्याला असं वाटत असेल मला सत्यलोकात जावं, सत्यलोक खुला आहे. त्याला असं वाटत असेल मला विष्णू लोकात जावं, विष्णू लोक खुला आहे. 151 मार्कासाठी त्या जीवात्म्याला विचारलं जातं आपल्याला कोणत्या दरवाज्यातून पुढे जायचं आहे. आणि ज्यावेळेस तो दरवाजा त्या मार्काप्रमाणे खुलला जाईल ना, मग त्या जीवात्म्याचं पुढचं असणाऱ्या आयुष्याची रेलचेलची ठेवण ठरवली जाते. आलं का लक्षात? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. भगवंताने हा दिलेला तुम्हा आम्हाला अधिकार आहे माझे मायबाप. ज्या वेळेस या अधिकारास पात्र आपण व्हाल ना, त्यावेळेस मग आपल्या मनस्थितीप्रमाणे आपल्याला अपेक्षित जे असतं ते मिळलं जातं महाराज. आणि म्हणून मी कायम क्रांती संदेश देतो. बघा काही मंडळी दशकिरीमध्ये म्हणतात वैकुंठवाशे, कैलासवाशे, स्वर्गवाशे, आपल्या म्हणण्याने मिळत नाहीये. अर्जुना तव हसवणे कृष्ण म्हणे, काय तुझे नवल बोलणे, कवनासी काय दिजल कवणे अद्वैती. एथ रणांगण तुझ्या हातात आहे, तुला लढवायचं आहे. कसं लढवायचं बघ, कर्म तू लढव, पाप तू लढव, वासनेचा पेपर तूच लढव. मग मात्र उद्धरेत आत्मनात्मानम, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्हा आम्हाला स्वतःचं शिल्प घडवायचं असतं महाराज. आणि ते शिल्प घडवल्याच्या नंतरच मग तुम्हा आम्हाला अपेक्षित जे पाहिजे ते मिळलं जातं. गोडवाक्य बोलू का? आज माझ्या दादांच्या बाबतीमध्ये काय शिल्प असेल रे माझे मायबाप हो. आज जे शिल्प दादांच्या बरोबर असेल ना आपल्या स्वतःच्या शिदोरीमध्ये, कर्म नावाचा पेपर खळकणी असा हसला जाईल, पाप नावाचा पेपर खळकणी असा हसला जाईल आणि वासना नावाचा पेपर खळकणी असा हसला जाईल. कारण का, ज्या व्यक्तिमत्वानं 31 वर्षे भारत मातेच्या सेवेमध्ये दिले त्यांच्याकरता कैलास वैकुंठ स्वर्ग खुलं आहे मायबाप. लक्षात ठेवा, भरपूर खुलं आहे मायबाप.
असे खळखळ पेपर असले पाहिजे आपले, खळखळ खळखळ त्या ठिकाणी पेपर हसून म्हटले पाहिजे. काय अपेक्षित पाहिजे ते बोल, तुला जे हवंय ते बोल. त्यावेळेस ते जीवात्मा म्हणतो का याचसाठी तर मी अट्टहास केला होता रे दादा, याचसाठी केला होता, याचसाठी तुझ्या दरबारामध्ये आलोय याचसाठी माझा अट्टहास. कशा करता अट्टहास मारा? जन्मापासून मरेपर्यंतच्या अंतरामध्ये 31 वर्षाची देशाची सेवा केली भगवंता मी. जीवन जगत असताना स्वतःचं अस्तित्व प्राप्त करत असताना कधी स्वहिताचा विचार नाही केला भगवंता मी. का? मी कसा आणि कसा व्हावा ह्यासाठी मी स्वतः कमवा आणि शिका योजनेतून माझं स्वतःचं शिल्प घडवलेलं आहे. ना त्रास माझ्या आईला, ना त्रास माझ्या बापाला. खुल्ला पेपर तुमच्या समोर आहे बघा भगवंता. आलं का लक्षात मायबाप? आलं का लक्षात? जेवढं पाहिजे तेवढं घ्या ना वाचून. काय वाचायचं ते? अट्टहास करत असताना जे परिपूर्णतेला न्यावा कसा हे मला विचारा ना. स्वतःचं BCom शिक्षण प्राप्त करत असताना BComची पर्वा केली त्या ठिकाणी मी मोठासा ऑफिसर होईन, मोठासा कोणीतरी मॅनेजर होईन, बँकेमध्ये सर्व्हिसला लागलो असतो रे देवा. पण नाही आहे, मला करायचं आहे माझ्या एका देशाच्या सेवेसाठी. म्हणून पहिला पाऊल टाकला ट्रेनच्या दरबारामध्ये. त्यावेळेस बापाला सांगितलं, बाबा माझ्या पावलाचं जरी तुम्हाला घृणा वाटत असेल ना, पण एक दिवस तोच पाऊल वैकुंठाला पाठवल्याशिवाय राहायचा नाही म्हणणारं गोरख दादाचं शिल्प आहे मायबाप. खेद वाटतो रे आई आणि बापाला. माय बाप हो का आमचं लेकरू नको आहे एवढ्याचं लांब जावं, दूर जाऊन कदाचित नकळत एखाद्या वेळेस ठेस लागली, पाय घसरला गेला, कदाचित दुःखाचा परर आला, आमच्या लेकराचं काय होणार? माया ती आईची, माया त्या बापाची. परंतु माझे मायबाप रेल्वेच्या पहिल्या फाकटावरती पाऊल ठेवला आणि दुसऱ्या पावलाला सांगितलं, दादा कशा करता मागं जातोयस? नाही जायचं. का? तर पेपर घडवायचा आहे, जीवनाचा हिशोब द्यायचा आहे वैकुंठवाशी याला. आलं का लक्षात? हिशोब द्यायचा आहे कैलासवासी याला, स्वर्गवासी याला. आणि म्हणून ह्याचसाठी केला होता अट्टहास. शेवट दिस गोड व्हावा, हाताने चिंतने पावलं विसावा. कुंटली या धावा तृष्णेची, या भाग गेला, सीन गेला देवा. सगळं संपलं रे आता माझे माय बाप हो. आणि म्हणून तो कोबराय म्हणतात बघा, आलात ना ह्या मृत्यू लोकामध्ये, अरे हिशोब द्यायचा असेल येऊन करासी काही,
करावं माय बाप हो, येथे येऊन काय करावं? जे करायचंय ना ते सांगणारे संत आहेत. संत सांगतायत येथे आल्याच्या नंतर काय करावं. करावं काय? अभंगाचं प्रथम चरण. आली संसार उठावे, आली संसार उठावे, आली संसार उठावे, आली संसार उठावे, मायबाप काय करावं? आलं का लक्षात सगळ्यांच्या? हा, हे दिसतंय हे लेखोजोखा परिपूर्णतेला नेऊन कसा परफेक्ट 5ही दरवाजापैकी एक दरवाजा तर कधीच खुलू नये अशी अपेक्षा असेल ना. काय करावं? 5 दरवाजे सांगितले ना. कैलास, वैकुंठ, स्वर्ग, मृत्यूलोक, नरक. नरकाचा तर कधीच खुलू नये महाराज. आता मंडळींचा नरकाचा पण खोलला जातो काहींचा, नाही का महाराज? आम्ही कुठं बघितला नाही, गेल्याच्या नंतर कळेल मग तुम्हाला. आलं का लक्षात? मारिती तोडी ती जोडी सुर, मारिती तोडी ती जोडी सुर, मारिती तोडी ती जोडी सुर, मारिती तोडी ती जोडी सुर. भरपूर मारतात महाराज, लागन तेवढं शासन करतायत. मग जीव म्हणतो आता चुकलं ना, नाही का? ज्या ठिकाणी करायला पाहिजे होतं त्या ठिकाणी केलं नाही, आता काय उपयोग आहे महाराज? बघा, या फौजीचं वाक्य आवडलं तर घेऊन जा, गोड वाक्य. आला जीवनात जन्माला
तर कमीत कमी आपण जीवन कसं जगावं हे ज्याला कळालं त्याचं जीवन सार्थक झालं मायबापा. गोड वाक्य आहे बघा, जीवनामध्ये लक्षात घ्या. बाकीच्या सगळ्या अहम नावाच्या प्रवृत्ती असतील, वासना तृष्णा कल्पना, बाकीच्या ज्या तुमच्या आमच्या प्रवृत्ती असतील ना, थोडे जरा बाजूला करत चला महाराज. संत वचन आहे बघा, विश्वास ठेवा. अरे त्यांच्यावरती विश्वास ठेवल्याच्या नंतर मग पुढचं यमदंड फार अवघड आहे. त्याच्यापासून वाचण्यासाठीचे पर्याय ह्या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये हे सांगितलेले आहेत. महाराज म्हणतात, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर नाही त्या यमाशी भाऊ करुणा. काहीच करुणा नाही आहेत त्याला महाराज. येईल कशी करुणा, याच्याकडेच कधी करुणा नाही आली. देवाविषयी हा का सुंदर जगला नाही, संतांविषयी हा का सुंदर जगला नाही, समाजाविषयी हा सुंदर जगला नाही, आईबाप सेवेमध्ये हा सुंदर जगला नाही, आणि कदाचित एखाद्या वेळेस योग मिळत असेल भारत मातेच्या सेवेचा तेथेही सुंदर जगला नाही, नाही का. अशी 5 ठिकाणं सांगितले. आज आमच्या दादाकडे बघा बरं एकदा. बघा ना. अरे माझे मायबाप, तुम्ही बरेच मंडळी म्हणतात फौजीला देव कळत नाही. एक गोड वाक्य बोलू का मेजर यांच्याकरता सांगतो. माझ्या पुढं सगळे माझे सैनिक बांधव बसलेले आहेत महाराज. गोड वाक्य बोलतो आपल्या सिव्हिल मंडळी करता. जेवढा सिव्हिलला देव कळाला नाही तेवढा आम्हा फौजींना देव कळाला मायबाप. तुम्हाला काहीच देव कळाला नाही आहे, लक्षात ठेवा. आमच्याकरता रविवार एक स्पेशल देवाचा असतो, स्पेशल. भजन पूजनासाठी एक वार ठेवलेला आहे स्पेशल. आज ताई असतील आमच्या या ठिकाणी बसलेल्या, दादांचं पुण्यस्मरण. ताईंच्या डोळ्यातले दुःखाचे आश्रू कमी होण्यासाठी मी थोडासा क्रांती संदेश देऊन जातो पहा तुम्हाला. बरेच मंडळी विधवा आई सन्मान ह्या ठिकाणी आज अपेक्षित पद्धतीने चालवत नाही आहेत. मी क्रांतीची मशाल घेत असताना एक देशभक्त, देशसेवक, संतसेवक ह्या नात्यानं क्रांतीसूर्य पुरस्कार प्राप्त करत असताना आम समाजामध्ये सांगतो. आता हे गंगा भागीरथी वगैरे वाक्य येत नाही शब्द, हे जरा लिहायचे बंद करून टाका तुम्ही सगळेजण. कशाने तुम्ही हे गंगा भागीरथी शब्द लिहिताय बरं? आज प्रत्येक विधवेला सन्मान दिला पाहिजे, प्रत्येक विधवेला. आमच्या आई सगळेजण ऐका, आणि आपण पण स्त्रिया मंडळी लक्षात ठेवा. आपणही विधवा आईकडे विधवा आई कधीच म्हणून बघायचं नाही. ती साधू आहे, कायमस्वरूपी साधू असते, साधूवाच राहते. हे शास्त्रानं तुम्हाला आम्हाला सांगितलं आहे मायबापा. पटवून देईन तुम्हाला मी. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं युद्ध आटोपल्याच्या नंतर मला सांगा, अयोध्यामध्ये ज्या 3 आया होत्या, साधुवा का विधवा होत्या? कशा होत्या? युद्ध संपून गेल्याच्या नंतर देव अयोध्येमध्ये कशा होत्या सगळ्या त्या आई? कशा होत्या? विधवा का साधुवा? विधवा होत्या ना. राजा दशरथ त्यावेळेस नव्हते. युद्ध आटपून गेल्याच्या नंतर देव असे पुढं चाललेले, लक्ष्मणदादा पाठीमागं चाललेले आहेत. सगळंच्या सगळं एका पाठीमागे एक आहे. अस्तित्व प्राप्त करत असताना भगवंतानी स्वतः सांगितलं त्रेतायुगामध्ये का, ए आई बघ समोर पडलेलं जे ताट दिसतं ना, त्या ताटामध्ये असलेली जी निरांजने ती लाव. निरांजनेमध्ये अगदी सुंदर असं औक्षण काढण्यासाठीचे साहित्य ते घे, आणि माझी आरती ववाळ. विधवेला आरती ववाळायचा अधिकार त्रेतायुगात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी देऊन टाकला. तुम्ही आम्ही का नाकारतोय? माझं वाक्य पटतंय तुम्हाला? तुम्ही आम्ही का नाकारतोय? आणि विशेष माता भगिनींना सांगेल, एखाद्या विधवा असेल म्हणून तिला बाजूला करू नका. विधवा आई असेल म्हणून त्या आई घृणास्पद नजरेने पाहू नका. आजही विधवा पूजा करू शकते. आजही विधवा स्वतःच्या लेकराची आरती ओवाळू शकते. स्वतःच्या शुभ कार्यामध्ये जाऊन जेवढा अधिकार साधवा नाथ्यानं घेत होती तेवढाच अधिकार आजही विधवा आईला आहे. हे मान्य केलं पाहिजे तुम्ही आम्ही मायबाप. आणि ज्यावेळेस हे मान्य कराल ना, ज्यावेळेस हे तुम्ही आम्ही मान्य कराल ना, आणि न कराल तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यायच्या लायकीचे आपण नाही आहेत मायबाप. लक्षात ठेवा. कारण देवानं सांगून टाकलं, आई काल असते एकैखई माता मातृरेश प्रसाद अधो राम तपवना दिग्मम हत्वा मृदु कांचनम वैदेयी हरं जटाउतरम सुग्रीव संभाषणम बाली निर्धनम समुद्रम लंका पुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हनन यतवधी रामायण. रामायण सगळं घडलंय तुझ्यामुळं, आणि रामायणाचा शेवटही तुझ्यामुळंच आहे. एवढा मोठा गोड प्रसाद तू दिलाय बघ. माझे आरती ओवाळायचा अधिकार तुला आहे. का बरं विधवा आई आरती ओवाळू शकत नाही का? आणि म्हणून आज आमची ताई विधवा नाही, आमची ताई आज साधवाचे रे माझे मायबाप. लक्षात ठेवा. ती आज जरूर आपल्या पतिराजाच्या विरहामध्ये रडत असेल, जरूर आपल्या पतिराजाकडे पाहून तिचे दुःख थांबत नसेल. तिला माहीत आहे माझ्या पतिराजाबरोबर माझा प्रपंच करत असताना, ताटवत असताना, प्रपंचाची रूपरेषा प्राप्त करत असताना मी ज्या पतिराजाबरोबर अगदी आनंदानं राहिले, आनंदानं बागडले, देश सेवेमध्ये करत असताना सेवा काही कमी जास्त झाला असेल त्यांना मी साथ देऊन आस्था गयत त्यांच्याशी परपंच थाटून नटून बसलेली आहे. पण असं का
देवा. तर याच्या पाठीमागचं एक कारण आहे, त्या जीव चैतन्याची कर्मगतीची पापगतीची वासनागतीची अवस्था ही वेगळी आहे आणि तुमच्या कर्म पाप वासनेची गतीची अवस्था वेगळी आहे. ज्याचं त्याचं जीवाचं कर्म पाप आणि वासना वेगवेगळी आहे. म्हणून हा पेपर आपल्या नशिबी मायबाप हो. आलं का लक्षात? म्हणून कोणाच्या पेपरचा कोणालाही कोणी दोष द्यायचा नाही आहे. माणसं सट टोचून बोलतात, ही विधवा आहे, हिच्यामुळं असं झालं, तिच्यामुळं तसं झालं. माझे मायबाप नाही रे. चैतन्याचा पेपर प्रत्येकाचा वेगळा आहे आणि प्रत्येकाचा पेपर जर ह्या ठिकाणी दादांचा वय वर्ष 57-58 प्राप्त करत असताना जर भगवंताने अधोरेखित केलेला असेल ना, तेथे तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून कमीत कमी दोष तरी देऊ नका. आलं का लक्षात? माझे गुरुजी कायम सांगतात, महाराज आली या संसारा. बघा, ह्या संसारामध्ये आलात ना, फक्त उठा आणि जागे व्हा. आजही माणसं, आम्ही उठलेलो नाही का महाराज? आम्ही जागे झालेलो नाही का? माणसं उठलेले दिसत आहेत, जागे झालेले दिसत आहेत, पण संतांना जे अपेक्षित उठले पण आहे ना, ते आपल्याकडं नाही आहे. आजही पण संतांना जे जागे पण अपेक्षित पाहिजे ते बोल बोले बोले बोल जागे बाहेर आतमे जले जागे बाहेर कैसे घरात घर कुल केले कैसे घरात घर कुल केले नेनो अंधार ना उजडले नेनो अंधार ना उजडले नेनो अंधार ना उजडले नेनो अंधार ना उजडले वासुदेवा करीतो फेरा वासुदेवा करीतो फेरा वासुदेवा करीतो फेरा वासुदेवा करीतो फेरा जागे बाहेर आतली झाले कैसे घरात घर फुलले नेनो अंधार ना उजळले. फेरा आहे मायबाप. या फेऱ्यामध्ये काही सूचित शब्द असतात, ते शब्द घेतले पाहिजे, ते कानावरती आपण उमटवले पाहिजे आणि उमटून तुमच्या आमच्या आचार विचारामध्ये फेकले पाहिजे. काय म्हणतात संत? संत सांगतायत, आलात ना संसारामध्ये, बघ काय फजिती तुझी. आलं का लक्षात? या संसारामध्ये फार अफाट अशी फजिती तुमच्या आमची लक्षात येईल त्याची आहे महाराज. मी आता बाकीचं चिंतन मांडत नाही, फक्त संसारच सांगतो तुम्हाला. प्रत्येकाच्या ध्यानात येईन माणसं, ते सगळ्याची उजळी करून घेणारी मंडळी आहेत. पण किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित शरण गेला विठोसी किती वेळा किती वेळा जन्माला यायचं आणि किती फजिती करायची. बरं, फजिती कोणती? शॉर्टकटमध्ये सांगतो म्हणजे लक्षात येईल. जरा लक्षपूर्वक ऐका. आलात, करायची गरज नाही, केलं. उचलायची गरज नाही, उचललं. उचलल्याच्या नंतर विंचवाने ठणका मारला, पळस सुटला, वाघाने पाहिलं, वाघाने पाठलाग केला, विहिरीत पडला, विहिरीत नागोबाने पाहिलं, नागोबाकडं पाहून पारंब्याला लटकला, वरती पाहिलं वाघोबा, खालती पाहिला नागोबा. ज्या पारंब्याला लटकला त्याला मोहळ होतं, मोहळ उठलं, मधमाशांनी तोडायला सुरुवात केली, एक थेंब पडला, वाहनावाचा श्वास टाकला. किती वेळा जन्मा यावी? नाही कळलं का वाक्य? हे सगळं तुम्ही सगळं ध्यानात घ्या. आता मला सांगायचं नाही कोण वाघोबा, कोण नागोबा, कोण लटकलेला, कोण मधमाशा, कोण एका थांबानं खुश होतो, हे मला सांगायचं नाही. ही तुमची आमची सगळ्यांची एकच अवस्था आहे. महाराज म्हणतात, अरे लटकलात ना, मग जन्माला किती वेळा यायचं दादा, किती वेळा त्रास करायचा आहे? हा त्रास कशा करता? आलिया संसारा, एक काम कर ना, लटकलेल्या अवस्थेमध्ये उठ आणि जागा हो. काय कर? शरण जाऊ दारा पांडुरंगा पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा शरण जाऊ दारा. संसारा उठावे गकारा शरण जाऊ दारा पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा
शरणागती देवाच्या शरणागतीला जावा असं तुकोबरायांचं आग्रहाचं सांगणं आहे. मग हा देव कोण आहे? तो सृष्टीचा चालक मालक अभिनियंता नियंता, सृष्टीचा एक तुमच्या आमच्या जवळ अतिशय सुंदर असा समर्थ कर्तुम अकर्तुम अन्यता कर्तुम शक्तीचा एक बडा मोठासा असा अभियंता आहे. त्याच्या जवळ शरणागतीला जावं हे तुकोबरायांचं सांगणं आहे. महाराज का जावं हाही प्रश्न, तुम्ही शाणे मंडळी आहात, थोडं वाक्य सांगतो आणि तदनंतर तुमची बुद्धी जागरूक करतो. मला सांगा, एवढंसं पातेलं आहे, पातेल्यामध्ये भरगच्चे पाणी भरलेलं आहे, पाण्यामध्ये एवढासा खडा घेतला, वरनं टाकला, खडा बुडेल का तरंगेल? आमची आई सांगा काय होईल? खडा बुडेल ना. आत्तापर्यंत खडा बुडाला नाही, खडा तरंगला. खडा म्हणजे पृथ्वी आहे, पाणी म्हणजे जलचर प्राण, अतिशय व्यापक असं स्वरूप आहे. या स्वरूपामध्ये 78% पाणी, पाण्यात 22%चा खडा असता तरंगला. तरंगणाऱ्याला जालणारा कोण? तो श्री हरी विठ्ठल आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात शरण त्यालाच जावं. का? त्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यता अशी कर्तुम शक्ती आहे, बाकी त्याची गॅरंटीच नाही. तुकोबाराय म्हणतात कोण कुणाचं नाहीये, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कुणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कुणी, अंती जातील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जातील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे, बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे, मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार, मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कुणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कुणी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, माझे माझे म्हणून, हो माझे माझे म्हणून. सगळं असंच होणार आहे तुमचं आमचं, माझं माझं बनून तुम्ही आम्ही जाणार आहेत. थोडा फौजीचं ऐका, जीवनाचं सार्थक करण्यासाठी कोण कुणाचं नाही आहे. फौजी नाही सांगत, संतही तेच सांगतात. आलं का लक्षात? संत सांगतायत अरे दादा एवढासा मोठा डौलवान तापेराजाचा असा डौलत चालला होता महाराज. मग तो बघायचा, त्याचा रुबाबाकडं पाहायचा आणि रुबाबामध्ये असा डुलत चालायचा महाराज. तो रुबाब का थोडाच साधा होता का आपल्यासारखा? नाही का? आपल्याकडं थोडं एवढं आलं तरी आपण मोठा अहम करतो. त्याच्याकडे किती होतं ऐकायचं तुम्हाला. असा कोण होता तो? आता त्याचं नाव तुम्हाला कळेल तो कोण होता. अरे माझे मायबाप असा मस्तपैकी अगदी तब्येतवान अशा डुलत चालायचा. 1000 बायका होत्या म्हणे त्याला. किती? 1000 बायकाचा एक पतिराज. काय मजा असेल महाराज, काय त्यांचं ते सगळं जीवन असेल. असं म्हणतात त्या 1000 पत्नींना 2-2 मुलं. आता हिशेब तुम्हीच करत राहा पाठीमागं सगळा. त्या 2-2 मुलांना परत 2-2 बायका, त्यांना परत 2-2 मुलं. सगळा हिशेब करत चाला तुम्ही सगळे पाठीमागं. एवढासा मोठा संच घेऊन तो असा रुबाबात चालायचा महाराज. डुलत चालायचा. माणसं आता डुलत चालतायत, पण ध्यानात ठेवा कोण कोणाचं नोवे तुझा हा परिवार, परिवार नोवे तुझा हा परिवार, नोवे तुझा परिवार, परिवार नोवे तुझा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर, द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे, ठेवणे शरीर जायाचे ठेवणे, द्रव्यदारा क्षणभंगूर, द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. सगळा परिवार डुलत चालायचा आणि मग तो गडी निघायचा आणि जलक्रीडा करण्यासाठी जायचा. हाय 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 माझे मायबाप. मग ते सोंडेमध्ये पाणी घ्यायचं, आपल्या पत्नींच्या अंगावर फेकायचं आणि पत्नी पाणी घ्यायच्या आणि पतिराजाच्या अंगावर फेकायच्या. मग ते लेकरं, मग त्या सुनान, मग ते नातवंडन, भल्ला मोठासा तापा माझे मायबाप. त्याचं नाव होतं गजेंद्र. आलं का लक्षात?
भागवतमध्ये फार गोड कथा आहे त्याची, आपल्याला जागरूक करण्यासाठी. म्हणून आम्ही फौजी माणसं, जरी तुम्हाला असं वाटत असेल का व्यासपीठावर फौजी पाहिल्या का माणसं हँग होऊन जातात नाही का, माणसाला वाटतं फौजी म्हणजे नेमकं कसं आणि काय पद्धतीमध्ये आलं. पण मी कायम बोलत असतो, जेवढा फौजी प्रेमळ असतो ना तेवढं तुमच्या सिव्हिल लाईफमध्ये प्रेमळ व्यक्तिमत्व कोणीच दिसणार नाही. मायबाप फार प्रेमळ असतो आम्ही फौजी माणसं, फक्त एकदा चाखणारा पाहिजे आम्हाला बस. चाकणारी माणसं लई डुप्लिकेट आहेत. आता फौजी रिटायर होऊन आला का पकडलाच बा टोळबायऱ्याच्या गँगनी, नाही कळालं का? ही टोळबायऱ्याची गँग एकदा फटकवायला पाहिजे महाराज. टोळबायऱ्याची गँग फटकवायला पाहिजे महाराज. पकडला का मग शेवट सोडत नाही रे माझे मायबाप. हो, पण आम्ही फौजी लोक उदार असतो मायबाप. जेवढं येतं ना तेवढं आम्ही देऊन टाकतो ह्या टोळबायऱ्यांना. आणि एकदा संपलं का टोळबायरे म्हणतात हो हो तू 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 निघाले ना बाजूला महाराज. पण आता तुम्ही काळजी करू नका, 550 फौजीला माळी घालणारा हा महाराज फौजी आहे. आता येथून पुढे एकही फौजी आपल्याला असा दिसणार नाही महाराज. आणि आदरणीय मेजर प्रकाश कोटकर, आदरणीय आमचे साहेब दादा असतील, आदरणीय सगळे आम्ही फौजी मंडळी. आता आम्ही ठरवलेलं आहे, आमचा मंडळी आल्याच्या नंतर तुमच्या ताब्यात ना, आमचा मंडळी आता इकडे आहे परमार्थाकडं. तो माळ घालणार, अगदी सुंदर असं भजन पूजन करणार देवाचं, आणि आडल्या नडल्यांनी गोरगरिबांची सेवा करणारा हा फौजीचा धर्म आहे मायबाप. कोणी या फौजीकडं, कोणी या, कसंही या, त्याची सेवा करणं हा आमचा परमधर्म आहे. विदाऊट कसलंही धन नको आम्हाला, काहीच नको. अरे त्या ठिकाणी बॉर्डरवरती जे आम्ही सेवा करत असताना व्रतच आम्ही असं पाळलं होतं. आम्हाला माहीत होतं का व्रत पाळत असताना कदाचित एखाद्या वेळेस अरे लातही खावी लागेल रे बाप हो. पण ती लात खाल्ली म्हणून आम्ही कधी वळून नाही पाहिलं. अरे आमचं स्वतःचं वस्त्र हरण झालं, आम्ही कधी वळून नाही पाहिलं. रेल्वेच्या फाकटावरती रेल्वेत बसत असताना एक पटल आम्हाला पाठीमागं वळत होतं, कधी आम्ही वळून नाही पाहिलं. उतरल्याच्या नंतर आम्हाला जे जे मिळालं ते कधी आम्ही कळून नाही पाहिलं. शेवटपर्यंत गोळी लागली तरी आम्ही वळून नाही पाहिलं. ते आम्ही सैनिक आहे बाबा, ते आम्ही सैनिक आहेत. जीवनात वळून पाहणं हा धर्म सैनिकाचा नाही माझे महाबाप. म्हणून जगाच्या दरबारात 12 वाजता आज पांडुरंगाला घाम फुटल आमच्या दादांच्या बाबतीमध्ये. काय पाहिजे ते बोल दादा तुला. ज्यांनी केलं ना देशाकरता, आलं का लक्षात? मी कायम सांगत असतो, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवाही अघोज पडती अगात येऊन नित्य नित्य वारू. हे तुका म्हणे तुझं नामाची आबळे, अवघियांचे तोंड केले काळे. सगळ्यांचं तोंड काळं करण्याची पात्रता ज्या संतांमध्ये आहे ना, त्याच पारड्यात संत बसवा आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सैनिक बसवा. पारडं सामान्य, एवढी गॅरंटी पक्की व्यासपीठाची आहे. जगाच्या कल्याणा देह कष्ट रीते परोपकारी, जगाच्या कल्याणा विभूती, देह कष्ट रीते परोपकारी, देह कष्ट रीते परोपकारी. जगाच्या कल्याणात देह कष्टला पाहिजे, परोपकारानं देह नटला पाहिजे. विभूत या संता. महाराज म्हणतात, झाडं स्वतःचे फळं कधी स्वतः खात नाही, नद्या स्वतःचं पाणी कधी स्वतः पित नाहीत, तसे संत स्वतः करता नाहीत, सैनिकही स्वतः करता नाही. तो आई जगदंबा भारत मातेच्या सेवे करताय, त्याचं नाव सैनिक आहे मायबाप. त्याचं नाव सैनिक आहे. माणसं काही घृणास्पद नजरेनं सैनिकाकडे पाहतायत, पण लक्षात ठेवा, तुमचं घृणास्पद नजरेचं पाहणं जरी ह्या ठिकाणी असेल ना, पण तुमच्या त्या घृणास्पद नजरेला वाचवण्याची पात्रता आज बॉर्डरवरती कोण राखून ठेवतोय तो सैनिक आहे मायबाप. दुसरा कोणीच नाही आहे रे. आणि तीच परिस्थिती न कळलेल्या मंडळींकरता स्वतःच्या अस्तित्वानं नटून थटून अगदी जलक्रीडा करायचा, आपल्या असणाऱ्या पत्नीशी जलक्रीडा करायचा, पत्नीच्या असणाऱ्या सुखामध्ये बागडून तगडून जायचा, लेकरा बाळांच्या सुखामध्ये बागडायचा, आणि बागडल्याच्या नंतर आनंदाने बाहेर निघायचा. एक दिवस पकडला गेला, नकरानं पाय पकडला असं म्हणतात. पाय पकडल्याच्या नंतर 1000 वर्ष युद्ध चाललं महाराज. किती वर्ष चाललं युद्ध? आपलं तर 100 वर्षाचं युद्ध आहे, कदाचित 50-60 वर्षाचंच आपलं युद्ध आहे, पण 1000 वर्ष युद्ध लढला तो गजेंद्र नावाचा हत्ती. किती? 1000 वर्ष. 1000 वर्षानंतर सुद्धा काही कळाना काय होते ते काही चालाना. का? तर पत्नी वाचवतायत, लेकरं वाचवतायत, नाचू वाचवतायत, सोंडेला सोंड गुतवतायत आणि वडतायत. जे वडून वडून हलवून टाकून ज्या वेळेस कडेला आणतायत
त्यावेळेस नक्र सांगतोय, अरे तू किती हलवून टाक, मी कळीकाळ नावाचा नक्र आहे, मी एकदा हलवून टाकल्याच्या नंतर तुझा हलवून व्यर्थ आहे म्हणणारा कळीकाळे मायबाप. आपल्याही जीवनामध्ये हलवून टाकणारा कळीकाळ आहे. तो कळीकाळ जर आपल्याला बाजूला करायचा असेल तर फक्त महाराज म्हणतात, शरण जा उदारा पांडुरंगा. एक दोन हात एकदा असे मोकळे सोडा आणि मोकळे सोडून त्या भगवंताला सांगा, देवा अरे ज्याच्याकरता आसक्ती करत होतो तो हा देही माझा नाहीये आणि धन जिष्टेटही माझी नाही देवा, देणारा तूच अभंगाचं दुसरं चरण. देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे, देह हे काळाचे धन कुबेरा, येथे मनुष्याचे काय आहे, ते मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. सांगितलं नकरानं, गजेंद्रा मी ओढतोय तुला, मी कळीकाळे वाचू शकत नाही, एकदा माझ्या मिठीत पकडला, आयुष्य जेवढं आहे तेवढंच तुला, एक्स्ट्रा नाही आहे, MM.2 सुद्धा एक्स्ट्रा नाही तुला भेटणार. का? तो माझ्या कळीकाळ नावाच्या शब्दाच्या जखड्यात तू बसलेला आहे. आपण सगळेजण त्या जखड्यात आहे महाराज, कोणालाच कळत नाहीये का आपण कोणत्या सेकंदाला ह्या ठिकाणी जाणार आहे. कळतं का कोणालाच कळत नाही. म्हणून सावध व्हा, आलिया संसारा, उठा वेग करा, उदार अशा माझ्या पांडुरंगाला शरण जा. का तर देह काळाचा आहे, पंचमहाभूताचा हा देह आहे, तो पंचमहाभूतामध्ये जाणार. आणि जी माया आम्ही कमवतो ना तीही तुमच्या आमच्या बरोबर नाही आहे. कोण म्हणतं तुमच्या आमच्या बरोबर ती माया आहे? नाहीये माझे माय बाप. मिळून या कोटी संगे नव्हे लंगोटी, पाने काशीर उदंड अंती जाशी सुकुल्या तोंड, पलंग नाही आला सोबती शेवटी गवऱ्या संगती. का तर देणाराही तो आहे आणि नेणाराही तो आहे. देता देव विताने देव विता, 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 देता देव विताने देव विता. येथे तुझी काय आहे, काय आहे, देवाची सत्ता काय आहे, काय आहे. ते तुझी सत्ता काय आहे, काय आहे. ते तुझी सत्ता काय आहे, काय आहे. देह काळाचे धन कुबेराचे, 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 देह काळाचे धन कुबेराचे. देणारा तो, नेणाराही तो, घडविणाराही तो, ठेविणाराही तोच, पुरविणाराही तोच आणि त्याच्या करताच हिशोब परफेक्ट घेऊन जायचंय महाराज. महाराज म्हणतात येथे याची सत्ता काय आहे. काय सत्ता आहे आपली? आपली सत्ता काहीच नाहीये. म्हणून चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळो वेळा, तुझं पापची नाही ऐसे नामे घेता जवळी वसे, पंच पातकाच्या कोडी पापे जळताना लगे घडी, तुका म्हणे काळा रिग नाही निगती ज्वाळा. महाराज म्हणतात जोपर्यंत ज्वाळा निघत नाही तोपर्यंत सावध हो. आणि जे सावध झाला ना, कशा करता तर काय दिलं तुम्हा आम्हाला ह्या असणाऱ्या सिस्टमनी, काय तुमच्या आमच्याकरता ठेवलं ह्या सिस्टमनी, तुम्हा आम्हाला पुरवलं काय ह्या सिस्टमनी. मग जे पुरविणारा जो कोणी आहे तो मात्र हाच आहे. आलं का लक्षात? हा. आणि
त्याच्याविषयीची जी आपुलकी आहे, त्याच्याविषयीची जी ओढ आहे, महाराज म्हणतात ती निमित्त मात्राने तू विसरला असतील तर जरा एकदा सोडून दे बाजूला. निमित्त मात्र जर नाही सोडलं तर मग मात्र तुझी फजिती झाल्याशिवाय राहायची नाही. पचतील खाणे विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणे विषयी विसर पडिला निशेष. महाराज म्हणतात विषयामध्ये विसर निशेष पडतो. कशाचा? या देहाचा पडतो, देहामध्ये असलेल्या चैतन्याचा पडतो, आपण ज्याच्याकरता आलात त्याचा पडतो. पडू न देणं. महाराज म्हणतात अरे कशा करता तू आलायस, तू फक्त निमित्त मात्र आहेस. अभंगाचं चौथं. निमित्ताचा धानी केला प्राणी, निमित्ताचा धानी केला निमित्ताचा धनी केला से प्राण, निमित्ताचा धनी केला से प्राण. माझे म्हणून व्यर्थ तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. हे काळाचे धन कुबेराचे, देह 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 हे काळाचे धन कुबेराचे. ढोबार खुमाये ढोबार खुमाये, जय जय ढोबार खुमाये, ढोबार खुमाये, जय जय ढोबार खुमाये, ढोबार खुमाये, ढोबार खुमाये, ढोबार खुमाये, ढोबार खुमाये, जय जय ढोबार खुमाये, 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज की विठ्ठल. महिपती महाराज की ढोबार खुमाये. आलिया संसारा उठा वेग करा. संसारामध्ये आलात उठा वेग करा. महाराज म्हणतात उदार शरण जा अशा पांडुरंगाला. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या, जन्मजन्मांतरीच्या व्यथा चुकवा. दादांनी चुकवलेल्या आहेत. पक्की गॅरंटी. सुभेदार मेजर पदापर्यंत आपलं आयुष्य ह्या ठिकाणी समर्पण केलेलं आहे. महाराज म्हणतात देह काळाचा धन कुबेराचं. आमच्या सैनिक दादाला देहाच्या बाबतीत आसक्ती नाही आणि धनाच्या बाबतीतही आसक्ती नाही आहे. महाराज म्हणतात देता देवविता, नेता नेवविता. देणारा तो आहे आणि नेणाराही तो आहे. म्हणून बॉर्डरवरती आपलं लाईफ समर्पण करत असताना, दुश्मनांची आपली स्वतःची फौज अस्तित्व प्राप्त करत असताना, आपल्या स्वतःच्या देहाचा विचार न करता दुश्मनांना पराजित करून स्वतःचं अस्तित्व आपल्या भारत मातेसाठी समर्पण करणार
जगणारा जे कोणी व्यक्तिमत्व असतील ते सैनिक असतात मायबाप. म्हणून हेही असणारे अस्तित्व महाराजांच्या भाषेचं सगळं जे काही लोकाजोक्याचं सगळं भांडवल आजही ह्या जीवात्म्याच्या बरोबर आहे. महाराज म्हणतात निमित्त मात्र आपण ह्या ठिकाणी आलात, फक्त एवढं ध्यानात ठेवा. ज्याच्या ध्यानात नाही, महाराज म्हणतात तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. व्यर्थ आपल्याला जायचं नसेल तर मग काय करायला पाहिजे? बसा बसा खाली, बसा शांत बसा, बसा खाली. आता मी तुम्हाला थोडंसं सैनिक स्पेशल बोलणार आहे, लक्षात ठेवा. सैनिक स्पेशल का बोलावं असं वाटतं? कारण आज एका सैनिकाचं वर्षश्राद्ध आहे. आलं का लक्षात? आम्हा दृष्टीनं फार भाग्यवान दिवस आहे महाराज हा. आलं का लक्षात? कारण मज भेटो मज जातीचे. संतांना संत भेटले का संत असे उड्या मारायचे महाराज, आणि आम्हाला आमच्या जातीचे भेटले का आम्ही खुश होतो रे माझे मायबाप. ही का अशी एवढीशी ओढ असते? लक्षात ठेवा. आम्हाला व्यर्थ लाईफ जीवन कधीच शिकवलं नाही, आमच्या गुरुजींनीही शिकवलं नाही. आणि आम्ही बॉर्डरवरती आपलं समर्पण करत असताना ट्रेनिंग सेंटरमध्येही आम्हाला शिकवलं नाही. मला वाटतं 67 मराठा रेजिमेंटचे हे फार मोठेसे योद्धे आहेत महाराज. हां, सुभेदार मेजर हे पद फार मोठं आहे. त्यांच्या खांद्यावरचे अशोक स्तंभ आहे. आलं का लक्षात? काय आहे तुम्ही जरा निरीक्षण करून बघा. काय अशोक स्तंभापर्यंत जायचं म्हणजे एवढं सोपं नाही आहे, लक्षात ठेवा. हा, ही चिकाटी फार मोठी असते, ती फार थोड्या मोठ्या भाग्यवान लोकांना मिळते महाराज. आलं का लक्षात? आम्हा सैनिकाचा अभिमानच याच्यात आहे का जे भारत मातेच्या सेवेकरता अगदी अस्तित्वानं नटून आपलं स्वतःचं शौर्य दाखवून गेलेले आहेत. असं शौर्य आमच्या हातून घडावं आणि त्या शौर्याचं पदक आमच्या खांद्यावरती लागावं, हा आमचा अट्टहास असतो. त्याला म्हणतात सैनिक. आलं का लक्षात? आज दादांनी 31 वर्ष सेवेचे परिपूर्णतेला नेत असताना, अप्रतिम अति सुंदर असं जीवन जगत असताना, निमित्त मात्र आपलं स्वतःचं देह ह्या 5 ठिकाणी कामी लावलेलं आहे. देवासाठीही देह असेल जिजविला, संत सेवेसाठीही जिजविला, महाराज म्हणतात मायबापाच्या सेवेसाठीही जिजविला. आणि मला एक गोड वाक्य अविनाश भाऊंनी पाठवलेलं आहे माझ्या व्हॉट्सअपमध्ये. त्या वाक्याची मी एकदा पुनरावृत्ती करतो तुमच्यासमोर. एक गोड वाक्य आहे महाराज का बापानं विरोध केलास देश सेवेत जाऊ नको, परंतु पाठीमागं पाहिलं नाही त्याचं दादांचा खरा मोक्ष आहे. बाप शब्दानं विरोध केला जाऊ नकोस, हा, पण पाठीमागं वळूनही पाहिलं नाही त्याच्यात खरा मोक्ष ह्या माणसाला मिळाला, लक्षात ठेवा. आणि दुसरे एक गोड वाक्य बोलतो, अविनाशनी लिहून पाठवलं महाराज. ज्या वेळेस सेवेतून घरी यायचे सुट्टीवरती, त्यावेळेस आल्याच्या नंतर आपले जे पैसे आहेत ना, बाप घेत नसं किंवा बाप बोलत नसं, बाप कधी मागत नसं, पण जाता वेळेस नव्हे तर आल्याच्या नंतर त्याच रात्री कपाटामध्ये ते पैसे ठेवून द्यायचे आणि जाईपर्यंत त्या पैशाकडं न पाहणं. याचा अर्थ मायबाप सेवेमध्ये काय सेवा असेल या व्यक्तिमत्वाची, तेथेच खरा मोक्ष आहे महाराज. हा, तेथेच खरा मोक्ष आहे. आलं का लक्षात? असे गोड गोड आपले स्वतःचे जीवनाचे चरित्र अस्तित्व घडत असताना महाराज म्हणतात, चिताऱ्या चित्रे काढी भिंतीवरी तैसे जग सारे अवघे हे. अरे पोरे ओ खेळती खेळूने मोडती टाकूनिया जाती आपुल्या घरा. सगळे पोरं खेळ खेळणारच आहेत. माझे नरहरी महाराज सांगतायत का सगळे पोरं खेळ खेळणारच आहेत, नाही का? बारीक बारीक मुलं खेळ खेळायचे बघा, असं हात ठेवायचे आणि वरनं माती थापडतात, नाही का? माती, ओल्ली माती थापडायची आणि अलगद असा हात बाहेर काढायचा. पण कधी काढायचा? आईनं हाक मारली का लेकरानं हात असा काढून घ्यायचा आणि पळत सुटायचं. मला सांगा ते घर राहिलं का? तसं प्रत्येकाचं हे घर जाणारच आहे ना. एकदा त्यानं हाक मारली का हे घर मोडणारच आहे. पण मोडण्याच्या अगोदर तुम्हाला सांगून जाईन, लक्षात ठेवा, सैनिक असतो तरी काय. बऱ्याच ठिकाणी आम्ही सैनिक ऐकतो मायबाप हो, अनुभवातले बोल आहे म्हणून माझ्या सैनिक मित्रांनी सांगितलं महाराज व्यासपीठावर जरा सैनिक मांडा, म्हणून ह्या ठिकाणी मी 10-5 मिनटं थोडे जास्त घेतो. याला का लक्षात? का तर आपलं जीवन व्यर्थ जायला नको. तुकोबाराय म्हणतात व्यर्थ जीवन कोणाचं जातं? शास्त्रामध्ये तुम्हाला पुरावा देऊन टाकतो पहा. ज्याच्या का 80,000 बायका होत्या, किती होत्या? 80,000 बायका. ज्याच्याकडं 1.25 लाख नातू होते असं म्हणतात, ज्याच्याकडं अनेक प्रकारची इस्टेट होती असं म्हणतात, नाही का? त्या इस्टेटची तुलना करत असताना 5 लक्ष, 7 लक्ष, 1 कोटी, 7 कोटी बरोबर 8 कोटी 12 लाखाची अशी इस्टेट आहे. अशी त्याच्याही पलीकडे सांगतो बघा, ज्याच्या दरबारात खंडोबाराय दाढी करायला असायचे, ज्याच्या दरबारामध्ये वारा झाडायला असायचा, ज्याच्या दरबारामध्ये असं म्हणतात का ब्रह्मदेव पंचांग सांगायचे, आणि ज्याच्या दरबारामध्ये असं म्हणतात का अग्निदेव
कपडे धुवायचे, एवढा मोठासा दरबाराची ज्याची ताकद होती, त्याच्या पुढं जाऊन सांगतो बघा, ज्याच्याकडे एवढी ताकद असूनही पण 33 कोटी देवांना बंदिस्त ठेवण्याची पात्रता होती असं म्हणतात. याच्याही पुढं जाऊन सांगतो, ज्याच्याकडं देवाची अर्धांगिनी पळवण्याची पात्रता होती, याच्याही पुढं जाऊन सांगतो, ज्याच्याकडं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्यानं प्राप्त करून दिली तो सृष्टीचा चालक मालक, यालाही स्वतः आपल्या बरोबर पाठीमागं आणण्याची ताकद ज्याची होती त्याला रावण असं म्हणतात. पण त्याची जर का कृपा झाली का वानराच्या हातून सुद्धा ही सगळी कृपा नष्ट होऊन जाते महाराज. नाही का, वानरा हाती लंका गेवविली म्हणे तुका. महाराज म्हणतात, तुकाराम महाराज सांगतात का लंका वानराच्या हातून काढली, तशी तुमची आमची लंका ही वानराच्या हातून जाऊ देऊ नका. आलं का लक्षात? हा, वानराच्या हातून न जाण्यासाठीचे काही पर्याय आहेत का? आहेत ना महाराज पर्याय. एक पर्याय जगा देवासाठी, दुसरा पर्याय जगा संतांसाठी, तिसरा पर्याय जगा मायबापाच्या सेवेसाठी, चौथा पर्याय जगा समाजाच्या सेवेसाठी, आणि पटलं तर जगा भारत मातेच्या सेवेसाठी. हा पाचवा पर्याय महाराज. हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए. महाराज म्हणतात जगा मरा त्याच्या करता. का त्याने तुम्हा आम्हाला ज्या कुशीत आणून ठेवलेलं आहे, नटवलेलं आहे, ज्या कुशीमध्ये तुम्हा आम्हाला बागडलेलं आहे, खेळवलेलं आहे, ती कुशी किती पवित्र आहे महाराज. ती पवित्र कुशीचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, अरे या पवित्र कुशीमधलं काय वर्णन करावं महाराज. या पवित्र कुशीमध्ये देवदेवतेचं आराध्य आहे, या पवित्र कुशीमध्ये साधू संतांचं आराध्य आहे, या पवित्र कुशीमध्ये माझ्या माय आणि बाप जगन्नाथ पद्धतीने नटलेल्या माझ्या देवांचं अस्तित्व आहे. या पवित्र कुशीमध्ये बालगोपाळांचा आराध्य आहे, आणि ह्या पवित्र कुशीमध्ये नटून बसलेल्या माझ्या सृष्टीच्या चालक मालक अभियंता नियंता सृष्टीचा चालक मालक माझा ईश्वराधीश साक्षात पंढरीश पांडुरंगाचं अस्तित्व आहे. तिचं रक्षण करणं ज्याला कळालं त्याला सैनिक म्हणतात मायबाप. हो, त्याला सैनिक म्हणतात. गोड सांगेल तुम्हाला सैनिक, लक्षात ठेवा, सैनिक दुसरा तिसरा कोणीच नाही रे माझे माय बाप. हो, ज्या वेळेस ट्रेनिंगला जातो ना त्यावेळेस भर दुपारी उठून ज्याला परेड ग्राउंडवरती रगडलं जातं त्याला सैनिक असं म्हणतात. सैनिक दुसरा तिसरा कोणीच नव्हतो. भर असणाऱ्या 100-200 माणसांची लाईन लागते, त्या लाईनमध्ये आपलं लाईन न मोडता त्याच अस्तित्वाला उभं राहून ती लाईन परिपूर्णतेला नेईपर्यंत आपण आपलं स्वतःचं अस्तित्व जागरूक ठेवावं, त्याला सैनिक असं म्हणतात. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो मायबाप, कदाचित एखाद्या वेळेस कितीतरी टेम्परेचर अगदी खालच्या वरच्याला बसण्याची वेळ येते, त्याला सैनिक असं म्हणतात. एवढंच नाही, जी आज्ञा केली त्या आज्ञेला मरेपर्यंत पाळणं, त्या आज्ञेचं मरेपर्यंत पालन पोषण करणं, याला सैनिक म्हणतात मायबाप. म्हणून सांगून जाईन, मराठा रेजिमेंट 1767 याच्यामध्ये आपलं जीवन प्राप्त करत असताना तुमच्या आमच्या तालुक्याचं वैभव मायबाप हो, ज्या वैभवाचं नाव आजही घ्यावं वाटतं व्यासपीठावरती. ज्यांना वास्तविक फक्त व्हिक्टोरिया क्रॉस परमवीर चक्र विजेता प्राप्त, आंतरराष्ट्रीय मोठ्या बाजारपेठेमध्ये ज्यांना व्हिक्टोरिया क्रॉस पुरस्कार प्राप्त मिळालेला आहे, ते व्हिक्टोरिया क्रॉस पुरस्कार प्राप्त निमजगाव निवासी असं म्हणतात. नाव काय महाराज? व्हिक्टोरिया नामदेवराव जाधव. आजही पण मराठा रेजिमेंटमध्ये तुम्ही जाऊन बघा, ज्या व्यक्तिमत्वाचं नाव सोनेरी अक्षरामध्ये कोरलेलं आहे, परेड ग्राउंडला नाव आहे. एवढंच नाही, भारत देशामध्ये नाव असणं हा आमचा मोठासा अभिमान नाही. ज्यांचं आजही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भर इंग्लंडच्या दरबारामध्ये याचं नाव आहे, आणि ज्या तालुक्याचं नाव आहे तो तालुका संगमनेर तालुका आहे मायबाप. एवढी ख्याती घडवून आणत असताना, आपल्या ह्या तालुक्याची उज्ज्वल कीर्ती प्राप्त करत असताना एकच बोलावंसं वाटतं, का त्या जीवाला वाटलं नसेल का माझं कुटुंब माझी वाट पाहत असेल, का त्या जीवाला वाटलं नसेल का माझी बहीण माझी वाट पाहत असेल, का त्या जीवाला वाटलं नसेल का माझा भाऊ माझा सवंगडी माझा आपतेष्ट गणगोत्र नातेवाईक मित्र परिवार माझा बाप आई माझी वाट पाहत असेल. पण नाही माझे माय बाप हो, आपलं समर्पण करायचंय ते आपल्या देशाकरता, आपलं समर्पण करायचंय ते आपल्या भारत भूमीच्या रक्षणाकरता, आपलं समर्पण करायचंय ते महापुरुषांच्या रक्षणाकरता, आपलं समर्पण करायचंय ते आपल्या ह्या मायबापांना वाचवण्याकरता. आणि म्हणून जगाच्या दरबारामध्ये असं म्हणतात का अरे जवळजवळ 60-62-63 जणांचे मृतदेह आपल्या स्वतःच्या खांद्यावरती वाहून ते 1 किलोमीटर नदीमध्ये स्वतःच्या पाठीवर टाकून त्या कडेचे ह्या कडेला आणणारा जो कोणी शूरवीर वीर चक्र विजेता प्राप्त व्हिक्टोरिया क्रॉस कोण जर असेल तर तो नामदेवराव जाधव आहे मायबाप हो. एवढी मोठीशी ख्याती आहे.
एवढी मोठीशी ख्याती आहे. आणि म्हणून एकच बोलेल माझे माय बाप हो, हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए, हो दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. 12 वरती काटा गेला, 12 वाजून 1 मिनिट झाला. दादाचा मोक्षाचा मार्ग मोकळा होणारे. अहिंसा प्रथम पुष्पम, पुष्पम इंद्रिहा निग्रहम सर्व पुष्पम दयाभूते शांती पुष्पम विर्षीयते शम तप पुष्पम ध्यानम सत्यम पुष्पम चायवाष्टम दया पंढरीश पांडुरंगा. त्रिलोक्याच्या दाता, जगाच्या पालन पोषण करता, ब्रह्मांडाच्या ब्रह्मांड नायका, रजतम सत्वचा मालक तू आहेस. 3 गुणातीत उपाधी योगाने सैनिक नाथ्यानं जीव चैतन्याच्या रूपानं देहवस्तीमध्ये आणून ठेवलेले आपल्या आयुष्यामध्ये जगले, देवासाठी जगले, संतांसाठी जगले, मायभूमीच्या रक्षणासाठी. म्हणून आपण त्यांना वैकुंठ कैलास स्वर्गाचा दरवाजा खुला करून द्यावा. नवे नवे माझे मायबाप परत ह्याच मायभूमीत यावा आणि आईबापाची, संतांची, देवाची, माझ्या मातृभाषेची, माझ्या भारत मातेची सेवा घडावी एवढी सदिच्छा व्यक्त करतो मायबाप हो. कारण का ते स्वतःच्या ध्येयष्टी बरोबर असलेल्या कर्म पाप वासनेच्या गतीच्या पेपरमध्ये दादांचं अस्तित्व अति उच्च कोटीचं आहे. म्हणून पंढरीश पांडुरंग पुनश्च एकदा ह्या पारंवार असणाऱ्या तुमच्या आमच्या मृत्यू लोकामध्ये दादांना पाठवील आणि त्यांच्यावर आतून देशाची ह्याही जीवनामध्ये 31 वर्षाची जशी सेवा करून घेतली ना, अशीच अनेक प्रकारची देशवासियांची सेवा करून घेईल एवढी सदिच्छा व्यक्त करतो. आणि जाता जाता गोड वाक्य बोलतो का सैनिक ह्या नात्यानं सैनिक सैनिकच असतो. कितीही जरी सांगितलं तरी तो सैनिकच असतो. कितीही जरी सैनिकाच्या चरित्राला उजाळा दिला तरी तो सैनिकच असतो. कितीही जरी सैनिकाचं सैनिक चरित्र तुमच्या आमच्या जवळ मांडलं तरी तो सैनिकच असतो. फक्त सैनिक सैनिक असतो हे नाही तर वास्तविक पाहता एका पारड्यात संत आणि सैनिक समान दृष्टीमध्ये अवलोकनासाठी येतात. तर किती मोठे सैनिक असतात हेच आपल्या आचार विचारामध्ये ठेवा आणि ठेवून आपल्या सैनिक नावाच्या शब्दाला इज्जत द्या. आज दादांचं अपुरं असे आयुष्य भगवंतांनी दादांना दिलं. महाराज म्हणतात गेले दिगंबर ईश्वर युभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जगा माझी दादांची कीर्ती पाठीमागं आहे. ती एका सुरंजीवाच्या रूपानं असेल, सुकन्याच्या रूपानं असेल. ती सुचिरंजीव सुकन्या आणि सुचिरंजीव यांच्या असणाऱ्या शिदोरीमध्ये दादांची पुण्याची जी काही शिदोरी आहे ती अशीच भरभरून गच्च राहावी. त्यांच्या असणाऱ्या वाटचालीमध्ये त्यांना देशाकरता काही मार्ग सुचावा, त्यांना समाजसेवेसाठी काही मार्ग सुचावा, त्यांना देवाकरता काही मार्ग सुचावा, त्यांना संत सेवेकरता काही मार्ग सुचावा अशी अपेक्षित अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्या ठिकाणी घेतलेल्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पारम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. रे आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. देह काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. व्यर्थ न जाऊ देणं हे तुमच्या आमच्या हातात आहे. व्यर्थ जीवन जाऊ न देणं हे आपल्या हातात असेल तर महाराज करावं काय. फक्त शरण अशा माझ्या उदार पांडुरंगाला शरण जा. अहन वाचा चित्त अंग बाजूला ठेवा. दंडवत दंडा करी काही नुरी उरवावी. आपली स्वतःची असणारी वासना तृष्णा कल्पना अहंकृती काम क्रोध लोभ सगळं साईला बाजूला ठेवा आणि देवाच्या शरणागतीला आपलं जीवन अस्तित्व व्यतीत करीत चला. आपल्या जीवनाचा सार्थकतेचा मार्ग आहे. जन्मा येऊ नये देख करा देहाचे सार्थक. वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. ऐसा नामाचा महिमा शशावर्णिता नाही सीमा. नाम तारक त्रिभवनी म्हणे नाम याची जनी. महाराज म्हणतात काय कळे बाळा बाप सदैव दुबळा आहे नाही हे न कळे. अति काय कोण्या वेळे देखील ते दृष्टी मागे घालून या मिठी. बाप हा शब्द पाठीमागे मिठी घालून उभा असतो. म्हणून तुका म्हणे भावे माझे मज समजावे. आपण आपलं स्वतःचं अस्तित्व समजून घेत चला आणि आपल्या जीवनामध्ये एक जाता जाता तुम्हाला थोडंसं सावध करतो. बघा बऱ्याच ठिकाणी पिंगळा म्हटलं जातं नाही का. माझ्या मनसुख महाराजांचा कायम आग्रह असतो महाराज थोडासा पिंगळा. पण हा पिंगळा सगळ्या संत परिवाराच्या वतीने मी म्हणतो बरं का, लक्षात ठेवा. हा नाथबाबांनी गायलेला पिंगळा गोड आहे. सगळे पिंगळे तुम्ही आम्ही ऐकतायत ते थोडेसे आगळे वेगळे आहेत. पण ह्या फौजीचा पिंगळा जरा वेगळाच आहे महाराज. कसा पिंगळा वेगळा आहे महाराज म्हणतात बघा.
आपल्या जीवनामध्ये काहीच नाही हे सत्य आहे. आपल्या जीवनामध्ये बरोबर येत नाही हेही सत्य आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याबरोबर काही येणार नाही, मग येणार काय? जी शिदोरी आहे ती सत्य आहे. आणि ती सत्य शिदोरी पिंगळ्याच्या रूपानं मांडतात. महाराज म्हणतात, नाही समजलं का? अहो नाही समजलं का? अहो नाही समजलं का? पिंगळा बोलतोय नाही समजलं का? अहो पिंगळा बोलतोय नाही समजलं का? अहो नाही समजलं का? अहो नाही समजलं का? पिंगळा बोलतोय नाही समजलं का? नाही समजलं का? अहो नाही समजलं का? पिंगळा बोलतोय नाही समजलं का? अहो नाही समजलं का? अहो नाही समजलं का? पिंगळा बोलतोय नाही समजलं का? नाही समजलं का? अहो नाही समजलं का? हे पिंगळा बोलतोय नाही समजलं का? अहो नाही समजलं का? अहो नाही समजलं का? हे पिंगळा बोलतोय नाही समजलं का? एक एकाने कोण कोण राहिले, एक एकाने कोण कोण राहिले, नाही समजलं का? अहो नाही समजलं का? अहो पिंगळा बोलतोय नाही समजलं का? नाही समजलं का? पिंगळा बोलतोय नाही समजलं. अहो नाही समजलं का? पिंगळा बोलतोय नाही समजलं का? अहो नाही समजलं का? पिंगळा बोलतोय नाही समजलं का? किती किती गेलं काय काही राहिलं, किती किती गेलं काय काही राहिलं, नाही समजलं का? अहो नाही समजलं का? पिंगळा बोलतोय नाही समजलं का? नाही समजलं का? पिंगळा बोलतोय नाही समजलं का? अहो नाही समजलं का? पिंगळा बोलतोय नाही समजलं का? अहो नाही समजलं का? पिंगळा बोलतोय नाही समजलं का? नाही समजलं का? पिंगळा बोलतोय नाही समजलं का? नाही समजलं का? पिंगळा बोलतोय नाही समजलं का? पिंगळा बोलतोय नाही समजलं का? विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय बोलेले बोलेले कोरे वेळी बापू देव करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानेश्वर राखा पायापैकी. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.